नमस्कार मैत्रिणींनो, विद्या इन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे पुणा गाडगीळ अँड सन्समध्ये, जे की लोकेटेड आहे बोसरी येथे. संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्येही दिला आहे. आज आपण येथील अधिक मास स्पेशल चांदीची भांडी, चांदीचे देव, चांदीचे दिवे, चांदीच्या असंख्य व्हरायटी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला पुणा गाडगीळ अँड सन्स बोसरी शाखेमधील कुठलं कलेक्शन पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव योगेश. मी पुणा गाडगीळ सन्स लिमिटेड बोसरी येथे काम करत आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह. मी सिल्वर काउंटर 5 वर्षापासून काम करत आहे आणि आपल्याकडे अधिक मासानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास, वाटी, फॅन्सी बाउल, फुलपात्र यामध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे. तर मी प्रत्येक आपल्या वस्तूची ओळख करून देतो. हे आहे छोटे ग्लास. हा आहे मिल्की ग्लास. याची प्युरिटी असते 99%. हा आहे लस्सी ग्लास. याची पण प्युरिटी असते 99. आणि वेट किती असतात? वेट काय वेट साधारण आपले 40 ग्रॅम पासून सुरुवात असते. 40 ग्रॅम ते 80 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत सुरुवात असते. हो ना. हो. हा आहे शाही ग्लास. याच मिनिमम वेट आहे 54 ग्रॅम. छान दिसत एकदम. हो. आणि यामध्ये प्युरिटी प्रत्येक वस्तूची 99 प्युरिटी आहे. म्हणजे ज्यावेळेस कस्टमर रिटर्न करेल किंवा एक्सचेंज करेल तर त्याला वजनाला वजन दिले जाते. हो का? हो. दुसरी कॅटेगरी आहे फॅन्सी बाउल. फॅन्सी बाउल आहेत आपले 92 प्युरिटी मध्ये. याचं वेट आहे कमीत कमी 40 ग्रॅम पासून येते. साईज नुसार वेट वाढत जाते. हो, छान आहे एकदम. हा हो. आता या बाउलला म्हणतात हंडी बाउल. हा का? हो. यामध्ये 3 स्टँड असतात. याला हंडी बाउल म्हटलं जातं. हा आहे फॅन्सी बाउल. यामध्ये पण जवळपास 40 ग्रॅम पासून सुरुवात असते. याची प्युरिटी आहे 2.5. हे आहे केळा बाउल. हे पण प्रसादासाठी उपयोगी येते. हो, तुम्ही देवाला प्रसाद शिरा वगैरे ठेवण्यासाठी, देवघरात ठेवण्यासाठी उपयोगी येते. हो. याची पण मिनिमम वेट आहे 58 ग्रॅम मध्ये. त्यामध्ये मोठी साईज आहे ही 83 ग्रॅम मध्ये. प्युरिटी सेम आहे 2.5. हो ना. हे आहे छोटे नैवेद्य वाटी. हो. याची पण प्युरिटी 99 आहे. हे कमीत कमी 30 ग्रॅम पासून सुरुवात असते. म्हणजे लाईट वेट पासून हेवी पर्यंत. आणि यामध्ये 20 ग्रॅम पासून सुरुवात असते. ही काठवाटी आहे. हे गोड बाउल आहे. आणि हे फॅन्सी द्रोण आहे. फॅन्सी वाटी, फॅन्सी द्रोण म्हटलं जातं. हे पण आपण देवघरात देवासमोर प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी, लिक्विड असेल किंवा काही पदार्थ असेल ठेवण्यासाठी उपयोगी येऊ शकतो. हे एक आहे फॅन्सी बाउल मध्ये. पेले पण आहेत. हो. पेल्यामध्ये पण साईज नुसार वेट वाढ जाते. तर मिनिमम आपल्याकडे साईज येते ती 40 ग्रॅम पासून येते. हो ना. हो. याची पण प्युरिटी 99 आहे. याला पण वजनाला वजन दिलं जातं. म्हणजे घट नसते यामध्ये. यामध्ये मग ह्या 3 साईज आपल्या समोर आहे आता. तर हे मॅक्झिमम वेट आहे 100 ग्रॅम पर्यंत. यामध्ये 40 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत आपल्याला साईज उपलब्ध आहे. हो, आपण हे लाईट वेट दाखवतोय आता अधिक मास स्पेशल. पण तुम्हाला ह्याच्यात ब्रॉड पण पाहायला मिळतील. ब्रॉड पण पाहायला मिळेल. कारण आता यामध्ये पण मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपल्याकडे दिव्यांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ज्या अधिक मासानिमित्त आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये हा आहे नंदादीप. त्याची प्युरिटी असते 2.5. यामध्ये पण छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला साईज अवेलेबल असते. यामध्ये कमीत कमी वजन असते 30 ग्रॅम.
30 ग्रॅम पासून स्टार्ट आहेत 30 ना? ग्रॅम पासून स्टार्ट आहे. यामध्ये आपल्याला 120 ग्रॅम पर्यंत हा दिवा उपलब्ध होतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का याला थ्रेड आहे. हो. मध्ये वातीसाठी थ्रेड असल्यामुळे क्लीन करायला पण आपल्याला सोपं जातं. शिवाय वस्तू प्लेन असल्यामुळे क्लीन करणं सोपं सोपं जातं. आहे. यामध्ये हा एक प्रकार आहे नंदादीपचा. याची तो purity ब्रॉड आहे ना एकदम? हो, याची प्युरिटी असेल 96%. याला फक्त आपण ज्यावेळेस रिप्लेस करतो किंवा एक्सचेंज करतो त्यावेळेस फक्त 4% घेत असतो. हो का? हो, हा पण एक चांगल्या पद्धतीने यूज करता येणारा दिवा आहे. हा आहे फॅन्सी दिवा. याची पण 92% प्युरिटी आहे. आपण देण्यासाठी किंवा आपण घरी उपयोग करू शकतो. हा आहे प्लेन दिवा. याची पण प्युरिटी 96% असते. यामध्ये पण साईज भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत आपल्याकडे. यामध्ये कमीत कमी वजन 15 ग्रॅम पासून स्टार्ट असते. हो. 15 ग्रॅम ते 60 ग्रॅम पर्यंत 65 ग्रॅम पर्यंत अवेलेबल आहे. हा एक छोटा बाउल नंदादीप. यामध्ये पण आपल्याला 93% प्युरिटी मध्ये अवेलेबल असतो. ह्याच्या मेकिंग चार्जेस वर ऑफर आहे का सर? हो, प्रत्येक वस्तूवर आपल्याकडे 10 ते 40% पर्यंत ऑफर आहे. पॅटर्न वाईज आहे. अधिक मास स्पेशल. हो. तर यामध्ये पण आपण मिनिमम 24 ग्रॅमचा दिवा आहे हा. यामध्ये पण आपल्याला 120 ते 150 ग्रॅम पर्यंत अवेलेबल होत असतो. हा आहे देवदास दिवा. ही याची सर्वात छोटी साईज आहे. यामध्ये 14 ग्रॅम पासून स्टार्ट असते. तर हा 65 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतो. छान हे आहे. आहे फॅन्सी दिवे. हो. हे आपण आपल्या जावयांना वगैरे देण्यासाठी किंवा लग्न कार्यात कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल त्यावेळेस आपण देऊ शकतो. ह्याची जोडी पण घेऊ शकता तुम्ही हो, आणि pair सिंगल देऊ पण घेऊ शकता, शकता. सिंगलही देऊ शकतो. छान आहेत एकदम. हो. हे आपल्या ऑक्सिडाइज पॉलिश मध्ये येतात. अँटिक मध्ये. Antique मध्ये. थोडक्यात याची प्युरिटी असते 92%. 92%. याचे मेकिंग चार्जेस वगैरे अदर आपले जे प्रॉडक्ट आहेत त्यापेक्षा जास्त असते. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे तर हे जेवढे आपण वापरू आणि जेवढे ब्लॅक होतील ते आणखी शाईन करतात. हो. डिझाईन मुळे ते आणखी शाईन करतात. आणि यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. कोयरी आहे ना हे? ही कोयरी आहे, ही आंबा कोयरी आहे, ही कासव कोयरी आहे. तर याचा उपयोग 2 प्रकारे केला जातो. एक तर आपण घरात सेपरेट कासव ठेवतो हो. त्यापेक्षा कोयरी पण आपण ठेवू शकतो. कोयरी पण होते आणि कासव पण होते. 2 in 1 हो. हे आहे पंचपात्र आणि कोयरी. हे देवपूजेसाठी आपण वापरू शकतो. यामध्ये पण भरपूर प्रकारच्या आपल्याकडे फळी वगैरे आहेत. पंचपात्र आहेत अँटिक मध्ये. आपल्याकडे असे दिवे पण आहेत. हे Antique मध्ये. पंचारती. हो, ही पंचारती आहे. यामध्ये छोटी साईज येते 40 ग्रॅम पासून स्टार्ट असते. 40 ते 60 ग्रॅम पर्यंत. हो. हा दिवा आहे, प्लेन दिवा म्हणतात त्याला. यामध्ये पण आपण 40 ग्रॅम ते 60 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. ही आहे भरीव मूर्ती गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची. आणि ही आहे लक्ष्मीची मूर्ती. ही पण जवळपास आपल्याकडे 60 ग्रॅम पासून सुरुवात असते. भरीव 60 असते ते- ना एकदम? हो. आणि ही पूर्णपणे भरीव असते. याची पण प्युरिटी 92% आहे. तुळशी Antique ची- वृंदावन पण हो. आहे. अँटिकच्या जेवढ्याही वस्तू आहेत त्या सर्व 92% प्युरिटी मध्ये असतात. हो ना? आणि याला ज्यावेळेस आपण एक्सचेंज करतो किंवा मोड देतो त्यावेळेस फक्त 10% घट असते. हो का? नॉमिनल घट असते ती. गजलक्ष्मी काय? हो. यात गजलक्ष्मी पण येते भरीव मध्ये आणि पोकळ 2 प्रकारे येतात यामध्ये. त्याचं काय ही वेट आहे? पोकळ आहे, ही 84 ग्रॅम मध्ये येते. 84 ग्रॅम. 84 ग्रॅम. यामध्ये मोठी पण साईज आपल्याकडे आता सध्या नाही अवेलेबल. पोकळ आहे ना हे? हो, आता आपल्याकडे 84 ग्रॅमचे आहे. हे आणि गाई वासरू वासरू? आहे. हे पण यामध्ये साईज नुसार येते. आता ही 33 ग्रॅम मध्ये आहे. यामध्ये एक 80 ग्रॅमची पण येते आणि मिनिमम येते आपल्याकडे 19 ग्रॅमची.
अधिक महिन्यात गाई वासरूची आपल्या देवघरात हो. स्थापना करणं हे खूप शुभ मानलं जातं. ही एक आहे डबी, फॅन्सी डबी म्हणता येईल. याचा वापर आपण देवघरातले जे छोटे छोटे वस्तू असतात आपल्या हो. किंवा हळद कुंकू वगैरे पण आपण ठेवू शकतो त्यामध्ये. हे करंडा आहे फॅन्सी मध्ये, अँटिक मध्ये. अँटिक. आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे हे पूजा थाली आहे. त्याच्यावर मोराची डिझाईन आहे हो, छान. मोराची पण डिझाईन बघायला मिळेल आपल्याला. हो, यामध्ये पण आपल्याला साईज नुसार अवेलेबल आहे. छान आहे. त्याचं वेट काय आहे ताटाचं? याचं वेट आहे 519 ग्रॅम मध्ये आहे. याची पण प्युरिटी 3.5. छान आहे ते एकदम. नक्की एकदा पुना गाडगीळ अँड सन्स भोसरी शाखेला व्हिजिट करा. येथे अधिक मास स्पेशल चांदीच्या भांड्यांमध्ये पण खूप व्हरायटी आली आहे. हो, हे आपले सनईचे प्रकार आहेत. यामध्ये ही आहे कोल्हापुरी सन. ही मिनिमम 40 ग्रॅम पासून स्टार्ट असते आपल्याकडे. याची प्युरिटी येते 3.5 मध्ये. प्लेन मध्ये येते. त्याला 5 स्टार पण म्हटलं जाते. यामध्ये मोठा प्रकार येतो हा मीडियम प्रकार आहे सध्या. आणि ते भरीव आहे का पोखर आहे नाही, सर? पोकळ असते ही. पोकळ असतं ना? हा, ही 74 ग्रॅमची आहे. यापेक्षा मोठी एक येते 93 ग्रॅमची येते, 90 ग्रॅमची येते, मोठी साईज. हा, ही आहे फॅन्सी समई. म्हणजे देवदास दिवा जो असतो हो. त्यालाच खाली स्टँड दिलेले असते. याची पण प्युरिटी असते 92.5. यामध्ये पण मोठी साईज अवेलेबल असते आपल्याकडे. आता ही आहे 37 ग्रॅमची. यात 60 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असते. ही आहे फॅन्सी समई. ही थोडीशी भरीव मध्ये येते. त्याचं वेट काय आहे? कमीत कमी आपल्याकडे 8 इंचापासून स्टार्ट येते. 250 ग्रॅम पासून सुरुवात असते. वरती छान आहे ना एकदम ते? हो, हे घुमट साखर दिलेलं असतं त्याला. हो, आणि तेल वगैरे पण भरपूर बसते यात. हो. याची पण प्युरिटी आपली 92.5 आहे. छान आहे ते. यात हा तिसरा प्रकार येतो आपला नाशिका. याची प्युरिटी असते 96%. यामध्ये पण आपल्याकडे कमीत कमी 150 ग्रॅम पासून सुरुवात असते. त्याची साईज येते 5 इंचापासून सुरुवात होते. आणि तुम्ही सिंगल पण घेऊ शकता, डबल पण घेऊ सिंगल शकता. घेऊ शकतो, डबल घेऊ शकतो. हो, यामध्ये छान आहेत समयमध्ये पण. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा ब्रॉड पण पाहायला मिळतील आणि लाईट वेट पण पाहायला मिळतील. यामध्ये लाईट वेट मध्येच आहे सर्व. हो, छान आहेत एकदम. हे थाळा डिझाईनचाच आहे. हे आता आपल्याकडे साधारण 650 ग्रॅम मध्ये आहे. 650 ग्रॅम. 650 ग्रॅम मध्ये आहे. ह्याच्यात तुम्हाला कमीत कमी 200-150 ग्रॅम पासून सुरुवात होती. लाईट वेट पासून. लाईट वेट मध्ये सुरुवात होती. हे पूर्णपणे प्युअर मध्ये येतं. त्याची 99 प्युरिटी असते. त्यानंतर तुम्ही कधी घेऊन आला तर वेट टू वेट घेतलं जातं. हो का? त्याच्यात घटतूट काही नसत नाही. हा पूर्ण प्लेन माल असतो. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी वजनाचा हवा असेल आणि जर दिसायला मोठा हवा असेल तर ह्या प्रकारचे डिझाईनर जाता येतात आपल्याकडे. हो, त्यांना अरोमा प्लेट किंवा अशा प्लेट असं म्हणलं जातं. ह्या 92.5 प्युरिटी मध्ये येतात. ह्या डिझायनर असतात. हो. आणि हे प्लेन आहे, हे हे डिझाईन plain आहे, हे डिझायनर आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला प्लेन हवं असेल तर फक्त आपल्याला ऑर्डरने प्लेन करता येईल. हो का? ह्याच्यावरचे जे डिझाईन्स आहेत हा, ते डिझाईन तुम्हाला नको हवी तर तुम्हाला प्लेन मध्ये करता येतं. ऑर्डर करावी लागेल. हा, प्लेन पण भेटतील आणि डिझायनर पण. दोन्ही भेटते. त्याच्यामध्ये तुम्हाला आता सध्या अधिक मासासाठी आपल्याकडे असे सामान आहे की जे तुम्ही जर देऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम वेट रेंज 150 पासून ते अर्धा किलो 1/4 किलो पर्यंत वेट रेंज मिळते. हो, किंवा आता नवीन तुम्हाला नैवेद्यासाठी हवा असेल हे केळीचं पान येतं. हो. ह्याचं काय वेट आहे? हे केळीच्या पानाचा वेट साधारण 250 ग्रॅम आहे. 250 ग्रॅम. जशी साईज वाढेल तसं तुमचं वजन वाढतं. हो, एकदम छोटं पण घेऊ शकता तुम्ही लाईट एकदम वेट. छोटं पण घेऊ शकता. तुम्ही घरच्या आपले जे रेग्युलर देवार असतील हो, त्या देवाऱ्यामध्ये जर समजा तुम्हाला जर समजा असेल असं छोटं पण केळीचं पान येतं. ते पण हो, तुम्हाला अधिक मासामध्ये गिफ्ट देऊ शकता. हो. असं छोटस केळीचं पान आहे. हे हार्डली 8 ग्रॅम 10 ग्रॅम मध्ये बसतं. छान आहे ना हे?
आणि रोजच्या नैवेद्याला पण छान रोजच्या नैवेद्य आता कसं होतं घरामध्ये आपला देवाऱ्यात होतं हो छोट्या देवाऱ्यामध्ये एवढं मोठं थाट नाही ठेवू शकत. हो तर पारंपरिक दृष्ट्या आपण नैवेद्य देवाला केळीच्या पानावर देतो. हो तर मग आता आपण अधिक मासात काय द्यायचं तर मग चांदीचं केळीचं पान देऊ हो हे देऊ शकता तुम्ही. तामण देऊ शकता. ह्याच्यामध्ये हा एक प्रकार येतो. तबक म्हणून एक प्रकार येतो. हो हे सगळं जे तुम्ही वर्किंग ह्याच्यावरचं जे आहे हे थोडस हेवी वेटेड येतं. कारण की ह्याच्यावरचं जे पूर्ण हे जे डिझाईन जे आहेत ते हाताने बनवलेले डिझाईन्स असतात. हो हे मशीन मेड डिझाईन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर याची प्युरिटी जर बघितली ह्याच्यावर तुम्हाला इथे प्युरिटी दिसत असेल 99 99 आहे म्हणजे हा. पूर्ण प्युअर मध्ये. म्हणजे जसं मी तुम्हाला ही सगळी ताटं जी सांगितली ही जशी प्युअर मध्ये हो तशी हे पण प्युअर मध्ये. म्हणजे रिटर्नला तुम्हाला वजनाला वजन वजनाला दिलेलं. वजन पण ह्याच्यामध्ये थोडं वजन रेग्युलर पेक्षा जास्त येतं का ते ही जी डिझाईन्स केलेली ही हाती डिझाईन्स करावी हो लागते. म्हणजे हेवी असतं थोडं त्याच्यामुळे थोडं मला पत्रा हेवी घ्यावा लागतो. हो कारण की ज्या वेळेला मला त्याला चार फ्रेम करायचं त्यावेळेला त्याच्यातल्या जे निघणाऱ्या गोष्टी पत्रा फाटून यायची काळजी घ्यावी लागते. हो मला थोडस हेवी वेटेड घ्यावं लागतं. ह्याच्यामध्ये तुम्ही सेट घेऊ शकता. अशी 2 निरंजन, एक कुंकवाचा करंडा, त्याच्यानंतर एक तुम्ही अत्तर आली असं हो. सेट करू शकता. त्याच्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं सेट तुम्ही बनवू शकता. हो छान तसा सेट तुम्हाला हवा असेल तुम्हाला जर लाईट वेट मध्ये पाहिजे असेल हो लाईट वेट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही छोटी निरंजनी असे ह्या डिझायनर प्लेट्स मध्ये पण तुम्ही छान असं छोटेसे निरंजन एक छोटासा करंडा नैवेद्याची वाटी असं सेट तुम्ही करू शकता. हो छान आहे ते एकदम हे आपल्या रेग्युलर देवाऱ्यातले देव असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली अन्नपूर्णा येते, कमळातली लक्ष्मी येते, बाळकृष्ण येतो, गणपती येतो, सरस्वती येते. गणपतीमध्ये आपल्याला ऑप्शन्स असतात. आता आपण पुण्यात राहतो तर दगडूशेठ आहे त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर साधा गणपती पण मिळतो. हो त्याच्यानंतर तुम्हाला तुळजाभवानी मिळते, स्वामींच्या मूर्त्या पण मिळतात, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण मिळते. म्हणजे अशा प्रकारात प्रत्येक सायझेस मध्ये कमीत कमी मिनिमम 55 ग्रॅम वजन 5.5 तोळ्यापासून वजन सुरुवात होतं. तर तुम्ही जसं तुम्हाला वजन वाढवायचं तशी सायझेस मध्ये मिळते. हे भरीव आहेत का ह्या सगळ्या पोखरे पूर्ण भरीव मूर्ती असतात. भरीव आहेत ना शास्त्रानुसार पूजेमध्ये भरीव मूर्ती ठेवावी, पोकळ मूर्ती ठेवू नये. छान आहेत आणि एकदम ह्या साधारण 92% प्युअर मध्ये येतात. 92.5 मध्ये असतात मूर्त्या. ह्या सगळ्या 92.5 मध्ये बनवल्या जातात. हो ना हो. त्यांचं नक्षीकाम वगैरे जर तुम्ही बघितलं तर पूर्ण अॅक्युरेट आहे. हो छान आहेत एकदम आणि अन्नपूर्णा आता अधिक मासात लेकीला देतात छान आहे एकदम ह्याच्यात लाईट वेट पण मिळत असतील ना नाही मूर्त्यांमध्ये लाईट वेट पोकळमध्ये येतात. हा का पण पोकळमध्ये फक्त गणपती आणि गणपती वगैरेच येतो. बाकी त्या मूर्त्या ह्या येत नाही. कारण जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की शास्त्रानुसार आपल्या देवाऱ्यामधले जे देव असतात हा. ते भरीव देव असतात. पोकळ देव नसावे. पोकळ देवाची पूजा केली जाते. हो का तर त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला म्हणजे एखादी छोटीशी मूर्ती घ्या. नंतर थोडं छान भर टाकून दर तुम्ही जसा अधिक महिना येतो हो त्याच्यात भर टाकून किंवा तुम्ही काही जशा जशा मूर्त्या येतात त्याच्यात भर टाकून तुम्ही मूर्ती वाढवू शकता. त्याच्या शास्त्रानुसार मूर्त्या ज्या आहेत ह्या आपल्या पूजेमध्ये भरीव मूर्त्या असतात. हो छान आहेत एकदम तुम्हाला इथं ताट अधिक मास स्पेशल चांदीची भांडी दिवे ताट देव अशा असंख्य व्हरायटी आहेत. तर नक्की एकदा पुणा गाडगे अँड सन्स भोसरी ब्रँचला विजिट करा. तुम्हाला असंख्य अशा व्हरायटी पाहायला मिळतील. पाहू शकता आपण भरपूर व्हरायटी ताट तांबे पेले समई दिवे देव पैंजण जोडवे भरपूर डिझाईन्स आहेत.